तुझ्यात एवढा दम नाही. या एका वाक्याने घेतला तरुणाचा जीव. मार्च 15 रोजी गोविंदपुरा येथील स्टार फॅमिली हॉटेलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. MIDC मधील एका खासगी कंपनीत एकत्र काम करणारे विनीता वर्मा वय 30 आणि राजेश सोनफडे वय 26 यांच्या अनैतिक संबंधातून राजेशचा दुर्दैवी मृत्यू झाला. 2 महिन्यांतून एकदा भेटणाऱ्या विनीता आणि राजेश 15 मार्चला लॉजवर भेटले होते. शरीर संबंध सुरू असताना विनीताने राजेशला असे काही बोलून दाखवले, ज्यामुळे राजेशने रागाच्या भरात एक पाऊल उचलले. विनीताने सांगितले की आमचा संबंध चालू होता. मी फक्त एकच शब्द बोलले, तुझ्यात एवढा दम नाही. हे ऐकताच राजेश प्रचंड संतापला. त्याने विनीताला मारहाण केली आणि वॉशरूममध्ये गेला. थोड्याच वेळात राजेश जोरजोराने ओरडू लागला. विनीताने घाबरून रूम बाहेर पळ काढला आणि काही लोकांना सोबत घेऊन आली. तोपर्यंत राजेशचा आवाज शांत झाला होता आणि दरवाजा आतून बंद होता. बाहेरून खूप आवाज देऊनही राजेशने प्रतिसाद दिला नाही. अखेर 4 ते 5 लोकांनी मिळून दरवाजा तोडला. आतमध्ये राजेश रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. त्याने आपल्या हाताची शीर कापून घेतली होती. त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासल्यानंतर राजेशला मृत घोषित केले. जास्त रक्तस्राव झाल्याने राजेशचा जीव गेल्याचे स्पष्ट झाले. घाटी रुग्णालयाबाहेर लोकांचा मोठा जमाव जमला होता. राजेशच्या घरच्यांना या प्रकरणाबद्दल काहीही कल्पना नव्हती आणि सर्वत्र गोंधळ उडाला. पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत केली. लॉजवर काम करणाऱ्या लोकांनीच राजेशला रुग्णालयात नेले होते आणि त्यांच्यामुळेच सत्य समोर आले. त्यांनी पोलिसांना विनीताविषयी माहिती दिली. विनीता आणि राजेश संध्याकाळी 7 वाजता लॉजवर आले होते. विनीताला ताब्यात घेतल्यानंतर आत्महत्येचं कारण समोर आले. विनीताच्या बोलण्याने राजेशच्या मनाला खोलवर धक्का बसला आणि त्यातूनच त्याने आपले जीवन संपवले. विनीता विवाहित असून तिचे राजेश सोबत अनैतिक संबंध होते. एका किरकोळ कारणातून राजेशने जीव गमावला. आजच्या काळात विवाहित महिला आणि अविवाहित तरुण मुलांमधील अनैतिक संबंध ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. हे दुर्दैवी आहे. राजेश हा 25 वर्षीय अविवाहित तरुण होता. या घटनेत राजेशचा बालिशपणा समजावा की खरं प्रेम हा प्रश्न अनुत्तरित राहतो. अनैतिक संबंधातून अशा विचित्र घटना सध्या दिवसेंदिवस समोर येत आहेत, जे समाजासाठी नक्कीच चिंताजनक आहे.